राम राम. भेंडीची भाजी कशीही असो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडते. नमस्कार, अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण झटकीपट खूप कमी वेळेमध्ये घरातील साहित्यातून होणारी लसूणी भेंडी कशी करावी ते पाहणार आहोत. त्यासाठी इथे मी फ्रेश 1 पाव भेंडी घेतलेली आहे. भेंडी मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून कॉटनच्या नॅपकिनने पुसून अर्धा तास पंख्याखाली ठेवली होती. तुम्हाला जर सकाळी भेंडी करायची असणार तर तुम्ही रात्री धुवून तिला कॉटनच्या नॅपकिनवरती पसरवून ठेवली तरी चालेल. सगळ्यात आधी भेंडी आपण कट करून घेऊ. त्यासाठी वरचा आणि हा जो खालचा देठ आहे हे आपण कट करून मधून 2 भाग करून घेऊ. त्यानंतर आपल्याला मधून अशा प्रकारे कट करून आणि पुन्हा याचे 2 भाग करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे उभी भेंडी चिरल्यामुळे आपल्याला एकसारख्या फोडी दिसतात. लसूणी भेंडीसाठी आपल्याला याच प्रकारे भेंडी कट करायची आहे. आता भाजी करायला घेऊया. त्यासाठी गॅसवर मी पॅन तापायला ठेवलेला आहे. त्यामध्ये घालूया आपण 1 चमचा तेल. तेल तापलं आहे त्यामध्ये घालूया मोहरी तडतडली आहे त्यामध्ये घालूया जिरे पण छान फुलले आहे. आता यामध्ये घालूया अगदी चिमूटभर हिंग खूप स्ट्रॉंग आहे त्यामुळे मी अगदी कमी घातलेला आहे. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला घालावयाचे आहे कढीपत्त्याचे पानं. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि इथे मी हा लसूण बारीक उभा चिरून घेतलेला आहे. आता लसूणी भेंडी म्हटली म्हणजे लसूण भरपूर घालावयाचा आहे आणि आपल्याला हा लसूण खूप परतायचा नाही आहे. अगदी साधारण अर्धा मिनिट बस आपण परतून घेणार आहोत, कारण की यामध्ये आपण भेंडी घातल्यानंतर पुन्हा परतणार आहोत. त्यामुळे लसूण भेंडीसोबत व्यवस्थित शिजला जाईल. थोडीशी घालूया हळद. बरेच जण काय करतात, भाज्यांमध्ये हळद घालत नाही, पण ते अतिशय चुकीचं आहे. थोडीशी का न हो शास्त्राला हळद घालावी. त्यानंतर इथे मी सगळी भेंडी जी कट केलेली होती ती घालू यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर भेंडीची भाजी करताना नेहमी पॅनमध्ये करावी. तुम्ही जर खोलगट कढाईमध्ये केली तर भाजीला पाणी सुटतं आणि तार येतात भेंडीला. भेंडी व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे. गॅसची फ्लेम मी मीडियम केलेली आहे. भाजीवर झाकण ठेवून 5 मिनटं आपण भाजी शिजवून घेऊ. तर साधारण 5 मिनटं झालेले आहे. भाजी पाहू आपण. वा वा वा, मस्त. तर बऱ्यापैकी इथे भेंडी शिजलेली आहे, पण पूर्ण शिजलेली नाही आहे. आता साधारण 7 ते 8 मिनटं आपण भेंडी अशीच थोडीशी अजून शिजवून घेणार आहोत आणि त्यानंतर यामध्ये आपण एक एक करून सगळे जिन्नस घालू. तर साधारण 7 ते 8 मिनटं मी भेंडी शिजवून घेतलेली आहे आणि भेंडी पाहू आपण. भेंडी पण बऱ्यापैकी शिजलेली आहे. आता भेंडी आपली कच्ची नाही आहे. आता यामध्ये आपण घालूया एक एक करून सगळे मसाले. तर सगळ्यात आधी यामध्ये घालूया, इथे मी हा घरचा गरम मसाला घातलेला आहे. तुम्ही कुठलाही मसाला घातला तरी चालेल. 1 चमचा धण्याची पूड, 1.5 चमचा लाल तिखट आणि इथे मी शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घेतलेला आहे. तो कूट घालून आपण व्यवस्थित हे मसाले भेंडीसोबत साधारण अर्धा मिनटं परतून घेऊ. साधारण अर्धा ते पाऊण मिनटं मी हे मसाले भेंडींसोबत परतून घेतलेले आहे. आता यामध्ये आपल्याला घालावयाचं आहे मीठ. तर एक गोष्ट नेहमी आपल्याला हे लक्षात ठेवायची आहे की भेंडी जेव्हा आपण स्टार्टिंगमध्ये झाकण ठेवून शिजवतो त्यावेळेस आपल्याला चुकूनसुद्धा यामध्ये मीठ नाही घालायचं आहे. जर तुम्ही तसं केलं तर भेंडीला पाणी सुटतं आणि तार देखील तयार होतात. त्यामुळे भेंडीची भाजी शिडशिडी होते आणि तुम्ही जर ह्या प्रकारे भेंडीची भाजी केली तर अजिबात भेंडीची भाजीला पाणी सुटणार नाही, तार राहणार नाही आणि भाजी सुपर 1 नंबर बनून तयार होईल. आता गॅसची फ्लेम मी अगदी लो केलेली आहे. साधारण 1 मिनटं ही भेंडी पुन्हा आपण परतून घेऊ मसाल्यांसोबत. तर साधारण 1 मिनटं मी भेंडी परतून घेतलेली आहे. तर इथे मस्त आपली कुरकुरीत लसूणी मसाला भेंडी बनून तयार आहे. गॅस बंद करूया. तर या छोट्या छोट्या टिप्स जर तुम्हीसुद्धा फॉलो केल्यानं तर तुमचीसुद्धा लसूणी मसाला भेंडी काय कुठलीही प्रकारची तुम्ही भेंडीची भाजी केली ना तर सुपर 1 नंबर होईल. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.